नमस्कार. बार्शीमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक व त्यामधील उमेदवार आणि उमेदवाराची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो. उपळे तुम्हाला गटात लक्षवेधी लढत का सविस्तर सांगतो. बार्शी तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटापैकी उपळे तुम्हाला हा महत्वाचा गट मानला जातो. ओबीसी प्रवर्गासाठी येथील जागा राखीव आहे. सौ भारती दराडे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, तर मनीषा जाधवर शिवसेना शिंदे गटातून निवडणुकीमध्ये लढवत आहेत. भालगावच्या रहिवासी असलेल्या भाजपाच्या दराडे सरपंच पदावर कार्यरत आहेत. त्यांचे पती मदन दराडे हे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. आता ते भाजपाचे तालुका अध्यक्ष आहेत. तसेच बालगाव येथील राजकारण पती पत्नी दोघांचेही सक्रिय सहभाग आहे. शिंदे सेनेकडून रिंगणात असलेल्या जाधवर याही भालगावच्या रहिवासी असून त्यांना त्यांच्या पतीची राजकीय पार्श्वभूमी आहे. पती श्यामसुंदर जाधवर हे 2 वेळा भालगावचे सरपंच म्हणून निवडून आले होते. उपळे दुमाला गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. यामध्ये ऐश्वर्या महानवर या भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तसेच महानवर यांचे पती रणजित महानवर हे 3 वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. संजय गांधी निराधार समितीचे ते सदस्य होते. तळागाळातील कार्यकर्त्यापाशी पोहोचून सामाजिक कार्य करणारे असल्यामुळे त्यांचा संपर्क चांगला आहे. शिंदे गटाकडून गोकर्ण शिनगिरे हे निवडणूक रिंगणात आहेत. यांचे पती रामेश्वर शिनगरे हे शेतकरी व राजकारणी असणारे आहेत. ते उपळे दुमाला रहिवासी असून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. मोठा राजकीय वारसा नसला तरी मागासवर्गीय कुटुंबातून सामाजिक कार्याची आवड जोपासत ते आपले नशीब आजमावत आहेत. गोडगाव गण हा सर्वसाधारणसाठी असून यामध्ये संजय भड हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. गोडगावचे रहिवासी असलेले भड सर हे शिक्षक आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्याने ते या निवडणूक उतरले आहेत. शिंदेकडून विजय यादव हे निवडणूक लढवत असून शेतकरी कुटुंबातील आहेत. तसेच वर्षा कांबळे या देखील गोडगाव गणातून अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. त्यांनी गेल्या विधानसभेला देखील आपला अर्ज दाखल केला होता. आता पंचायत समितीसाठी त्यांना यश येते का नाही हे पाहणे गरजेचे ठरेल. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.